व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे आणि संपूर्ण विश्वभर गाथापारायणचे सोहळे सप्ताह तर होतच आहेत तुम्हाला माहिती। परंतु आमच्या मावळ तालुक्यामध्ये भंडारा डोंगरच्या पायथ्याशी खूप मोठा असा सप्ताह आहे आणि आज आम्ही तिथे भेट द्यायला चाललोय। माझ्यासोबत आहेत संगीताताई एनपुरे चोपडे, तसेच आमच्या अनिताई मोरे इंगवली। आता त्या ऊसाचा रस पितात ते, माझा पिऊन झालाय आणि मी व्हिडिओ काढायला लागले। मी संगीताताई काय म्हणसाल, खूप दिवसात नाही भेटलोय आपण। ते पण एका विशेष कामासाठी आपण चाललोय, त्याचा खूप आनंद होतोय आणि आमची पुत्री आहे आणि असा आनंद कधीतरीच पाहायला मिळतो आणि कधीतरीच आम्हाला हा आनंद घेता येतो आणि आज खरंच खूप 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 मस्त वाटतंय। आता आम्ही भंडारा डोंगरला जातोय, मस्तपैकी बघतोय, तिथं खूप मोठा सप्ताह आहे। बरेच म्हणजे जवळजवळ 15 ते 20,000 लोक, वारकरी लोक नुसते तिथे राहून आहेत। खूप मोठा पारायण सोहळा आहे। तुकोबारायांचं चरित्र आहे, माऊलींची तुकोबारायांचं चरित्र आहे। परत दुपारचं कीर्तन, संध्याकाळचं कीर्तन, पारायण, खूप मोठा असा सप्ताह आहे। आता तिथे गेल्यानंतर समजेल। आणि ते काय म्हणतात, ह्या काल जाऊन आले, एकटेच जाऊन आले, मला नेलं यांनी, एकटेच जाऊन आले काल, मला नेलं। आज चालू आहे आम्ही पुन्हा, बघू पुढे जाऊन काय काय होतं। बाय तोपर्यंत। आम्ही आलोय भंडाराच्या पायथ्यापाशी, बघा इथं ऊन लागतंय। आम्ही कसं टूर रोडते आलोय आणि आमच्या मोठ्या ताई मागे बोलल्या नाही असं तुमच्या, असं काही नाहीये, फॅमिली सगळी सोबत आणलेली आहे म्हणून। आणि आम्ही फॅमिली नाही, नाही गाडीमध्ये रुपालीला मी सांगितलं होतं, रुपाली फोटो बोललेली। आता आम्ही आलो इथं, पहा खूप असं मस्त कमान आहे। श्री विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट, आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत। आमच्याकडून सुद्धा तुमचं सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। चला पुढे जाऊया। असं पण श्री जगद्गुरु तुकोबाराय 73 अमृतर 375 सदैव वैकुंठ गमन सोहळा। चला आतमध्ये। इथं खूप मोठी अशी पार्किंग दिसतोय। आम्ही आलोय नेमकं उन्हाच्या टायमाला, वाजता किती वाजले आता, 1 सुंदर असा मंडप आहे। वाह काय भारी पताका आहे। एका साईडला आमच्या नामदेवरायांचं आणि एका साईडला ज्ञानाचं, म्हणजेच वारकऱ्यांची पताका असं म्हटलं जातं। एक टोक ज्ञानाचं आणि एक टोक नामाचं। ज्ञानासोबत नामाचा विचार करत करत वारकरी या पताका घेऊन वारी चालत असतो। हे वारकऱ्यांचं प्रतीक आहे पताका म्हणजे। आता आमच्या अनिताई सांगितलंय, तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतील, आपला काय एवढा अभ्यास नाही तेवढा, आम्हाला काढता येतं। रामकृष्ण हरी। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष श्री क्षेत्र भंडारा येथे या ठिकाणी साजरा होत आहे आणि या ठिकाणी आज आम्ही सगळीजण खास हा सोहळा बघण्याकरता आलेलो आहे। पंढरपूरचं जगद्गुरू तुकोबारायांच्या बाबतीत आपण सांगत असतो, भेटी लागे जीवा लागेलीसे आस। आज या ठिकाणी इथं आल्यानंतर सुद्धा खरंच याच्या भेटीची अगदी आस लागली होती। कधी एकदा या ठिकाणी खरं तर हा सोहळा पाहिल असं झालं होतं आणि आता या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच असं वाटतंय कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो। कारण हा सोहळा खरं तर आपल्याला डोळ्यानं पाहता येतोय, हे तुमच्या आमच्या सगळ्यांचं एक मोठं भाग्य आहे। आणि तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा पाहत असताना नक्कीच या ठिकाणी खरं तर आपल्या स्वतःच्या आयुष्याचं काहीतरी सार्थक झाल्यासारखं नक्कीच वाटतंय। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखलिया। आणि म्हणून या ठिकाणी तुकोबारायांच्या या पवित्र असणाऱ्या भूमीला सर्वप्रथम या ठिकाणी मी वंदन करते आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करते। हा सोहळा नक्की सर्वांनी बघण्याकरता या, कारण या ठिकाणी हा सोहळा असा एक सोहळा आहे का जो नुसता या ठिकाणी डोळ्यांना सुख देत नाही, तर नक्कीच तुमच्या आमच्या पवित्र आत्म्याला देखील इथं आल्यानंतर नक्कीच शांती लाभणार आहे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।
रामकृष्ण हरी. खरं तर हा सोहळा 8 तारखेपासून हा सोहळा सुरू झालाय आणि हा सोहळा पाहण्यासाठी खरं तर अनिताई आणि मी 9 तारखेला येणार होतो, पण ताईंचं 9 तारखेला कीर्तन होतं. ताई मला म्हटले 9 तारखेला नको, आपण 12 तारखेला जाऊ. 12 तारीख आमची कॅन्सल झाली नाही. आज 14 तारखेला आम्ही इथं आलो. तारीख तुम्हाला यासाठी सांगितली कारण का काल कीर्तनामध्ये एका महाराजांनी सांगितलं, भागवत महाराज साळुंखे यांनी सांगितलं, काल त्यांची कीर्तनाची तारीख नव्हती, संजय नाना धोंडगे यांची तारीख होती. त्यांचं कीर्तन कॅन्सल झालं आणि त्याच्या जागी साळुंखे महाराज आले. पण पत्रिकेमध्ये त्यांचं नाव नसताना सुद्धा त्यांचं कीर्तन होतं. त्यांनी सांगितलं जरी ह्या पत्रिकेमध्ये माझं नाव नसलं तरी जन्मपत्रिकेमध्ये इथं कीर्तन माझं आहेच, म्हणून या इथं येण्याचं भाग्य म्हणजे 9 तारखेला येण्याचा योग नव्हता, 12 तारखेला येण्याचा योग नव्हता, आमच्या पत्रिकेमध्ये 14 तारखेला येण्याचा योग होता, म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत. रामकृष्ण हरी इथं सप्त्याला आम्ही झालो. आम्हाला छोटे वारकरी इथं भेटले ते, त्यांनी आमची ओळख काय सांगितली तुम्ही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसं काय ओळखलं तुम्ही आम्हाला. व्हिडिओ काढायची. वाव रुपाली, तू सर्वांना या ठिकाणी कळते आता का तू आमच्या सर्वांचे व्हिडिओ काढते आणि कीर्तन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्याकडे मोबाईल असेल तर मम्मी पप्पांना सांगा सबस्क्राईब करा. तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये नक्की दिसाल. काय चॅनलचं नाव काय माहिती का, रुपाली नाणेकर सर्च करा युट्यूबला, तिथे येईल मावळ मुक्ताई रुपाली माऊली म्हणून. घरी सांगा मम्मी पप्पांना तुम्ही आहे त्या व्हिडिओ मध्ये. रामकृष्ण हरी. ताईंचे खूप मोठे फॅन भेटतात ते आपल्याला. नाही असं काही नाही. बाबा कसं वाटतंय हा सोहळा. चला भेटूया. आम्ही पण या सुखासाठी खूप वेळ झालो होतो. आज पारायणामध्ये माझं मनच लागत नव्हतं, कधी एकदा येते म्हणून. काय आणि मला लक्ष होतं का अजिबात वाचनाकडे लक्ष, अजिबात आज वाचनाकडे लक्ष नव्हतं. सांगितलं ऐका ना, आज माझं आज रुपालीने मला खूप फोन केले. मी तिला सांगितलं मी सकाळी कीर्तन करून आले, मला खूप उशीर झाला घरी यायला, त्यामुळे मी तिला बोलत होते की मला मी झोपले होते म्हणून. मी काय म्हणते माझं पारायणला बसलो होतो आणि माझं अजिबात पारायणकडे लक्ष नव्हतं, कधी एकदा इथे. पण माझं तिचं बोलणं भेटी लागे जीवा लागली असं काही रात्रंदिवस वाटत कधी एकदा इथं येतोय असं झालं. आम्ही एकच दिवस आलोय तर आम्हाला इतका आनंद होतोय. मी विचार करते का हे सगळे वारकरी अगदी पहिल्या दिवस कल्पना करा का या वारकऱ्यांनी किती आनंद या जगामधून खरंच घेतला असेल, या सोहळ्यामधून आनंद घेतला असेल आणि खरंच फार 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 कौतुक वाटतंय. इकडे आलोय तरी असं वाटतंय की चला सगळं काही मिळालं की काय. पटकन चला पुढे जाऊया. तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष श्री क्षेत्र भंडारा येथे साजरा होत आहे आणि हा श्री क्षेत्र भंडारा येथे हा उत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रातील सगळे नामांकित कीर्तनकार, त्यामध्ये काही महिला कीर्तनकार आहेत का जे या सोहळा पाहण्याकरता खास इथं आलेले आहेत. त्यामध्ये माझ्या या ठिकाणी आदरणीय भगिनी ज्या खरं तर फार लांबून आल्या, रात्रभराचा प्रवास आम्ही एकत्र केलेला आहे आणि या सप्ताह करता खरं तर ताईंची जी आगळीवेगळी ओढ होती ते पाहून अत्यंत समाधान वाटलं. अशा महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार माननीय आदरणीय भागवताचार्य हरिभक्तपरायण सुप्रियाताई खंडागळे, त्यानंतर आज या आपल्या कार्यक्रमात करतात आणि खास हा सोहळा पाहण्याकरता महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकारांमध्ये, युवा कीर्तनकारांमध्ये ज्या आदरणीय या ठिकाणी आदरानं नाव घेतलं जातं अशा संत साहित्याच्या गाड्या अभ्यासिका आदरणीय या ठिकाणी ऋतिकाताई त्याही आपल्या इथं आलेल्या आहेत आणि आज सगळ्याच जण भेटतात आहे. त्यामुळे किती ब्लॉग बनवायचे हा मोठा प्रश्न आहे, पण जितकं जमणार आहे तेवढं तर इथलं नक्की घेऊन जाणार आहे आणि रुपाली नक्कीच मला या ठिकाणी कॉपरेट करते, त्याबद्दल रिअली थँक्स टू रुपा. कारण हा सोहळा आम्हाला इथं खरंच हा आठवणीमध्ये कायमस्वरूपी आम्हाला साठवता येणार आहे. रामकृष्ण हरी. सगळे वारकरी आता जेवण करून आराम करतात इथे मस्तपैकी. त्यांना कोण कोण भेटतं त्यांच्या मैत्रिणी या प्रथम दिवसापासून त्या सोहळ्याचा आनंद घेतात. आपल्याला त्यांच्या मुखातून ऐकलं तुमचा अनुभव आम्हाला सांगा. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण सुप्रियाताई संदीप खंडागळे. मी कराड तालुक्यातून आलेली आहे. या ठिकाणी जेव्हा आलो म्हणजे भंडारा डोंगरावर म्हणजे खरं तर हे संपूर्ण परमार्थिक भांडारच जणू तुकोबाऱ्यांनी उभं केलं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एवढा मोठा म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गीय नाही अशी अनुभूती या ठिकाणी येते. अनेक वेगवेगळ्या
विभागातून अनेक वारकरी मंडळी या ठिकाणी हजर आहेत आणि प्रत्येक जण नामस्मरण करतात, प्रत्येक जण इथल्या पंगतीचा सुद्धा आनंद लुटतात. म्हणजे इथून या पुणे जिल्ह्यामध्ये तालुक्यांमधून जे भाकरी, वेगवेगळ्या आमटी, अशा वेगवेगळ्या चवींचा आम्हाला अनुभव पण घेता येतोय. त्याचबरोबर तुकोबऱ्यांच्या गाथ्याचं पारायण आम्ही इथं अतिशय सुंदर पद्धतीनं चालींमध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं अनुभवतोय. म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काय सुख असेल मी सांगू शकत नाही. म्हणजे इथं सर्व सुखाची लहरीच प्रगटली आहे जणू असं वाटतंय. आणि खरंच जगतवंदनीय श्री संत तुकोबरायांनी हे संपूर्ण हे ज्ञानाचं भांडार जे उभं केलंय ते खरंच एवढं मोठं भांडार आहे की ते न संपण्यासारखं आहे. इथं या ज्ञानाच्या भांडारामध्ये आम्ही अगदी त्या समुद्रामध्ये पोहतोय असं म्हणायला हरकत नाही. मला तर असं वाटतं महाराष्ट्रामध्ये, मावळ तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण जगभर असणारा हा खूप मोठा सप्ताह सोहळा आहे. मला असं वाटते काही ह्या सोहळ्यामध्ये तुम्ही पहिल्या दिवसापासून आहेत नाही, 9 तारखेपासून 8 तारखेपासून ज्यावेळेस दिंडी निघाली त्यावेळेसपासून माहिती घेतली. तर या कार्यक्रमाचे दैनंदिन कार्यक्रम काय आहेत आम्हाला? दैनंदिन कार्यक्रम म्हणजे सकाळी 4 ते 6 काकडा होतो. त्यानंतर 6:30 ते त्यानंतर 9 वाजेपर्यंत वाचन होतं, गाथ्याचं पारायण होतं. 9 वाजता परत नाश्ता असतो आणि 9 ते 11 परत एकदा गाथ्याचं वाचन होतं, पारायण होतं. त्यानंतर 11 ते 12:30 कीर्तन सोहळा असतो. नामांकित कीर्तनकार या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यातील आहेत, प्रत्येक विभागातील आहेत, त्यांना या ठिकाणी कीर्तनाची संधी आहे. त्याचबरोबर त्यानंतर इथे पुन्हा पंगती पडतात. पंगत झाल्यानंतर अगदी 3 वाजेपर्यंत विश्रांती होते. 3 ते 6 माऊलींचं चरित्र, आपलं छोटे माऊलींचं चरित्र होतं. त्याचबरोबर छोटे माऊली आपले जगतवंदनीय श्री संत तुकोबरायांचं चरित्र सांगतात. त्यानंतर 6 ते 7 हरिपाठ होतो. हरिपाठ झाल्यानंतर लगेच संध्याकाळी कीर्तनाला सुरुवात होते आणि कीर्तन अगदी नामांकित कीर्तनकारांची कीर्तन या ठिकाणी होतात. अगदी हा सुंदर सोहळा अगदी दिवसभर आणि रात्रभर आम्ही हे नामस्मरण अनुभवतो. तुम्ही आता म्हटले माऊलींचे चरित्र होते, नंतर म्हटले की माऊलींच्या मुखात तुकोबरायांचं चरित्र होते. मला आधी असं वाटलं की इथं माऊलींचं चरित्र म्हणजे ज्यांच्या नावातच माऊली येते साक्षात आपल्या तुकोबरायांचं चरित्र सांगणार आहे. म्हणजे हा काय हा स्वर की नाही, माऊलीच आपल्या तुकोबरायांचं चरित्र सांगणार असा एक तुम्हाला एक वेगळा अनुभव. तर इथं वारकऱ्यांच्या सोयी सुविधा कशा आहेत? काही आहेत, छान आहेत. अगदी सोयी सुविधा चांगल्या आहेत, पण तरी सुद्धा म्हणजे अगदी थोडंसं इकडं तिकडं झालं तरी सुद्धा आपले वारकरी ऍडजस्ट करून घेत आहेत. ही खरी महत्वाची गोष्ट आहे. ऍडजस्ट करणे वारकऱ्यांचं नाही पण आहे. इथं कुठल्याही प्रकारे सगळे एकमेकांना सपोर्ट करतायत. इतकं सुंदर वातावरण आहे. सगळे प्रत्येक विभागातून आलेत, पण असं वाटत नाही हे सगळे एकाच घरातले आहेत की काय असं वाटतं. म्हणजे माऊलीने सांगितलं विश्वची माझे घर, या पद्धतीनंच या ठिकाणी अगदी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्मच सगळे एकमेकांमध्ये भगवंत परमात्मा पाहतायत. एकमेकांशी भगवंतासारखे अगदी प्रभू देव बोलतोय की काय या पद्धतीनंच बोलतायत. आता आपलं हे ब्लॉगचं शूटिंग चालू आहे. तुम्ही खूप नावांचे कीर्तन करायचं, आपली ताई शूटिंग घेतात पण ताईंचे सुद्धा फॅनच नेरेला येत असतात त्या आणि ताई मी तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच ब्लॉग बनवते. काही चुका होतील काय होतील मला माहित नाही. मी जसं आहे तसं युट्यूबला अपलोड करणार आहे आणि लोकांना आवडतं. लोक सांगतील कमेंट करून कसं आहे ब्लॉग बनवणं आवडतंय का नाही आवडत. तसंच आपण वेगवेगळे वारकरीच ब्लॉग आपण युट्यूबवरती आपले घेऊन येतो. आराम करतात ते मस्त की. आम्ही महिला कक्षामध्ये उभे आहोत. तिथं पुरुष कक्ष वेगळा आहे, महिला कक्ष वेगळा आहेत. काही काय माणसं वारकरी सगळे आराम करतात. कसं आहे की आपण या ठिकाणी संसाराच्या राहाडगाडीतून मुक्त होण्याकरता आपण साहजिकच पंढरपूरला जात असतो आणि पंढरपूरला गेल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याला असं वाटत असतं की आपुल्या माहेरा जाईल मी आता. म्हणजे तिथं गेल्यानंतर माहेरी आल्याचं एक समाधान आणि एक सुख प्रत्येक वारकऱ्याला मिळत असतं. पण आज या सगळ्या वारकऱ्यांकडे पाहून ना असं वाटतं जणू काय ते खरंच आपल्या माहेरी आलेत की काय. कारण तुकोबाराया म्हणतात विश्रांतीचा ठाव आणि पायीच अशी विश्रांती घेताना सगळी लोक पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच हा ठाव जणू काही त्यांना इथे सापडलाय. आणि काय म्हणतात की तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. काहीतरी शोधत असते वेगळी विश्रांती खरं तर आज इथं मिळते. तुम्ही पाहू शकता की कित्येक लोकांना झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात, कित्येक लोकांना अंथरुणामध्ये पडल्यानंतर झोपही येत नाही. पण हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे की इथं पावल्या खेळून चरित्राला बसून गाथा पारायण करून कीर्तन ऐकून
दिवसभराचे हे कार्यक्रम करत असताना हे वारकरी इतक्या सुंदररित्या तो आनंद घेतात आणि तो आनंद घेत असताना आज सगळे वारकरी इतके बिनधास्त झोपलेले आहेत, कशाची चिंता दिसत नाही, काही नाही आणि एवढ्या सुंदर आनंद प्रत्येकजण आपण पाहतोय की घेत आहेत आणि खरंच समाधान वाटतं या सगळ्यांना पाहून की आज नुसतं त्यांचं जरी आपल्याला दर्शन झालं पण तरी सुद्धा आज नुसत्या दर्शनावरून का होईना चला आपणही त्या सुखाला कुठंतरी आपण आज पात्र ठरलोय. म्हणून रुपाली खरंच खूप 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 धन्यवाद तुझ्यासाठी. आणि आज आमच्या सुप्रिया ताई झालं आई आज सगळ्या जणी भेटण्याकरता येतात. ऍक्च्युली मी आली आहे तुकोबांना भेटायला आणि ताई तुम्ही तुकोबारायणला तुम्ही भेटायला मान्य आहे पण आता तुमची टीव्हीवरती कथा झाली आवडीला भेटायला आलेल्या आमच्या गावात नेऱ्यामध्ये आपण ती कथा केली होती. नेरेगावच्या सगळे ग्रामस्थ मंडळी इथं मला भेटतात आणि खूप छान रित्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार. म्हणजे जसं तुकोबारायणला सगळेजण भेटायला येतात ते तसंच तुकोबारायांच्या आवडीला सुद्धा काय म्हणतात ते भेटायची अपेक्षा ठेवतात ते. म्हणजे प्रत्येक ज्यावेळेस तुकोबाराय भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोरडेश्वर डोंगर भजन करायला जायचे एकांतामध्ये त्यावेळेस भाकरी घेऊन ती आवली जात होती. आई साहेब त्या जात होत्या त्या जायच्या असे 3 डोंगर कसे फिरायचे ते असं म्हणतात की ते कानाला माती लावायचे, त्या मुखातून विठ्ठल विठ्ठलायचे आणि त्या रस्त्याला जायचे. तसेच आज आवली तर भंडारा डोंगरच्या पायथ्याशी आली असं भक्तांना कळले आणि भक्त तुम्हाला भेटायला आलेले आहेत तिथं. पण इतकं नक्की आहे तुकोबारायांच्या आवली सांगायचं एक भाग्य मला मिळालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भंडारा डोंगरावरती आवलींचे पाय लागत होते म्हणजे त्या आवली आईसाहेबांचं देखील इथं पाय लागायचे. आवली आईसाहेब तुकोबारायांना इथं भेटण्याकरता येत होते आणि आज त्या भूमीला भेटत असताना पुन्हा एकदा आवलीच्या आठवण रुपालीच्या माध्यमातून मला मिळाली, नेरे ग्रामस्थांच्या माध्यमातून मिळाली. त्याबद्दल पुन्हा एकदा रुपाली पुन्हा एकदा त्या कथेकरता देखील आणि तिला आठवण करून दिल्याबद्दल तुझे देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. रुपालीची मेमरी तशी चांगली आहे. हो आहे त्याचं कारण की आपण तुकोबारायाचा 375 वर्ष सोहळा आपण पाहतो. आपल्यासारखे भाग्य कारण की असे सोयी पाहण्यासाठी साधू संतांची भेट होण्यासाठी आनंद जन्माची पुण्य येतात. त्या पुण्याशिवाय संत भेट होऊन देवाची कृपा होती पार्वत ज्यासाठी आपण या ठिकाणी सध्या आहोत त्यासाठी आपण त्या पुण्याशिवाय पुण्य नसतं आपल्या ठिकाणी आलो. पुण्य असल्यामुळे गौसुताची जोडी म्हणून घेतलेली आहोत. पुण्य फळले बहुधा दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो संगत दिवसा संत चरणी किंवा तिला पुण्य साचा पडे तरी नाम तुझे वाचेशी आतुरे समाधान घटे संत. नाम परमात्म्याच्या मुखामध्ये येण्यासाठी पुण्य लागतं. संतांची संगत घडण्यासाठी पुण्य आज आपण या ठिकाणी खूप आनंदाची बाब. असं सतत आपल्याकडून ईश्वर शिव घडत राहील या अशा कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होत जावं. सर्वांनी तुम्ही आम्ही खेळलेली बाबा आपण माहिती सांगितलं. शिंदे बाबा फार जर आला असेल तर आमच्या शिंदे बाबा